नाही पण मी आता लेटेस्ट सध्याच्या मुद्द्याची सगळ्यात चर्चा होते त्याच्याकडेच येतो. बटेंगे तो कटेंगेचा अचानक मध्ये एक मुद्दा येतो, त्याच्यावरती अजित पवार एकदम ठामपणे भूमिका घेतात की बाबा आम्हाला पटण्यासारखं नाही. म्हणजे तुमचं अलायन्स जे तुम्ही म्हणतात कुठेतरी विचारधारेवरचं अलायन्स होतं, त्यालाच कुठेतरी अजित पवार एक प्रकारे, मला असं वाटतं की पब्लिक सेंटिमेंट या संदर्भातला काय आहे हे कदाचित अजितदादांच्या लक्षात नाही आलं, किंवा बटेंगे तो कटेंगेचा अर्थ त्यांना लक्षात आला नाही. या देशाचा इतिहास काय आहे? या देशामध्ये जेव्हा जेव्हा आमचा समाज जातीमध्ये वाटला गेला, जेव्हा जेव्हा प्रांतामध्ये वाटला गेला, जेव्हा जेव्हा विविध कारणाने तो वाटला गेला, तेव्हा तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्तीही कटला. त्यामुळे ते सातत्याने सांगतात की हे जे पॉलिटिक्स चाललेलं आहे, अपीजमेंटचं जे पॉलिटिक्स चाललं आहे, डिव्हिजिव्ह जातीमध्ये विभाजित करायचं, याच्यापासून सावध राहा. एकत्रित राहिलो तर शक्ती आहे, वाटलो गेलो तर शेवटी संपावं लागेल. आणि याला चांगल्या शब्दामध्ये मोदीजींनी सांगितलं की एक है तो सेफ है, एक है तो सेफ है. याचा अर्थ काय आहे? मोदीजींनी त्याचा अर्थ देखील सांगितला की आज 350 जाती मिळून ओबीसी घटक आहे. ओबीसी आहे म्हणून एक फोर्स आहे. तो ओबीसी जर 350 जातीमध्ये विखुरला गेला, इट विल नॉट बी अ फोर्स. तसंच आदिवासी आहेत, आदिवासी म्हणून एसटी म्हणून एक फोर्स आहे, पण 54 जाती त्याच्यात आहेत. या 54 जाती जर वेगळ्या झाल्या तर काय होईल? ज्यावेळी उलेमांचं एक शिष्टमंडळ महाविकास आघाडीला भेटतं, 17 मागण्या त्यांना दिल्या जातात आणि त्या 17 मागण्यातली एक मागणी असते 2012 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये ज्या मुसलमानांना आरोपी केलाय त्यांचे आरोप परत घ्या. आणि त्याच्यावर पत्र देतं महाविकास आघाडी की तुमचे 17 मुद्दे आम्हाला मान्य आहेत, आम्ही याच्यावर कारवाई करू. म्हणजे जर इतकं लांगून चालन होत असेल आणि एखाद्या पक्षाला असं वाटत असेल किंवा अशी परिस्थिती तयार होत असेल की मूठभर लोक हे फक्त या ठिकाणी अपीजमेंटच्या आधारावर निकालावर परिणाम टाकत असतील, तर कुठेतरी देशाकरता किंवा प्रदेशाकरता ही अलार्म बेल आहे. आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हे अतिशय योग्य बोललं गेलं आहे. जर त्याबद्दल कोणाला ऑब्जेक्शन असेल तर आम्ही त्याचा अर्थ त्यांना समजून सांगू, निश्चितपणे समजून सांगू. पक्षातल्या लोकांना सांगाल, कारण बघा पंकजा मुंडे म्हणतात की बटेंगे तो कटेंगेची गरज नाही, विखे पाटील म्हणतात की हे योग्य नाही, अशोक चव्हाण म्हणतात बटेंगे तो कटेंगेच्या ऐवजी आम्ही डेव्हलपमेंटबद्दल बोललं पाहिजे. ही पक्षातली लोक आहेत. अजित पवार चला अलायन्स ते त्यांचा वेगळा पक्ष आहे. असं आहे की ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले हे मला माहीत नाही, पण पक्षातले जर कोणाला समजलं नसेल ना तर मी समजून सांगेन. पण भूमिका हीच आहे, पक्षाची भूमिका हीच आहे की बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ, ही पक्षाची भूमिका आहे. ठणकावून सांगता तुम्ही, अगदी म्हणजे ठणकावून सांगतो, ही पक्षाची भूमिका आहे. याच्यात बदल त्याच्यामध्ये काय होणार तुम्ही त्यांना, आणि त्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ना, त्यांनी ऑब्जेक्शन या महाविकास आघाडीवर घेतलं पाहिजे जे उलेमांचे पाय चाटून राहिले.